कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण जाणार आहोत एका संगीत क्लास मध्ये, जिथे गाणं शिकण्यासाठी येते एक विद्यार्थिनी. बघूयात मग आता कोण कुणाला शिकवतंय. गाणं गाणं हा याचा ध्यास आहे. गाणं गाणं हा याचा ध्यास आहे. अन उघडला याने गाण्याचा क्लास आहे. येत याला येत याला येत याला गाणं शिकवाया. मोठा हा भ्रमयाचा हो येत याला गाणं शिकवाया. मोठा हा भ्रमयाचा. वरचा सूर वरचा सूर वरचा सूर लागेना. हाताला जागेना. वरचा सूर लागेना. हाताला जागेना. वा गुरु कोण आहे इथे? मी गुरु आहे ना, मग गाण्याचा केवढा लोड घेतोस तो? खाली गुरु मी आहे ना, तू कोण आहेस? शिष्य. काय म्हणतोस मला तू? दादा. दादा म्हणतोस ना? जा जागेवर जा तिकडे. चल चल निघ. दादा म्हणतो आणि मी गायला बसलो की म्हणतो दादा गातो दादा गातो. हे 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 राहीलच. हे 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 हे. देव देवार नाही, चुकलं काहीतरी, चुकलं काय? हे 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 काहीतरी गोंधळ होतंय ह्याच्यात. हे 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 राहू दे. हे 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 हे. सर आत येऊ का? हा हा. ये रे रे ये रे ये रे नाही सर, रे नाही सर, ग ग. ये ग ये ग. अरे अरे अग अग अग. हा काय ग काय ग? सर मी तुमच्याकडे आले सर. कशाला? मला गाणं शिकायचंय. परत एकदा म्हण. मला गाणं शिकायचंय. अरे ऑक्टोपॅड वर पण एवढा बेस मिळणार नाही कधी. तुला गाणं कशासाठी पण काय शिकायचंय तुला? सर आमच्या एरियामध्ये ना कॉम्पिटिशन आहे सर. बर. वैद्य मटन शॉप प्रस्तुत सारेगम. अगं ते सारेगम नाहीये, ती सरगम आहे. सारेगमपा अशी. हा सारेगम. बर 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 बर. तुझा तो कडून ठेव. हा आपण करूया पुढे सुरुवात. पण असं काय आहे की तुला गाणं गायचंय? काय होतं असं? सर मला पुरस्कार मिळालाय सर. काय सांगतेस? गाण्यात? कुठला पुरस्कार? रजा मुराद पुरस्कार. अगं रजा मुरादचा आणि गाण्याचा काय संबंध? म्हणूनच मिळाला सर. नाही ग, मला आतून वाटतंय सर, माझी इच्छा आहे. इच्छा आहे ना तुझी? इच्छा आहे तिथे मार्ग आहे. मग गाणं शिकता येतं. आता तुला काही माणसं म्हणतील की तुझा आवाज पुरुषी आहे. अगं आहे एवढं अगं खरंच आहे, एवढं चिडण्यासारखं काही नाहीये त्यात. हा आहे पुरुषी आवाज, पण त्याने काय फरक पडतो? देवाने एक आवाज दिलेला आहे, तो आपण कसा फुलवायचा हे आपल्या हातात आहे. मला फुलवायचंय सर, मला फुलवायचंय. हळू. मला फुलवून टाकायचं. हळू हळू हळू. यासाठी मला असं कळलं पाहिजे की तू किती छान गातेस. काय गातेस जरा गाऊन दाखवशील? छूकर. कोण आहे तिकडे? सर मी गाते सर. मला वाटलं छूकर मागून आलं की काय एकदम. छूकर मेरे मन को किया तूने क्या शा 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 शा. अगं हे तुझा इशारा असं थरथरतोय का? सर स्पीड ब्रेकर वरनं गाडी गेली ना, पिकनिकला असंच व्हायचं. पिकनिकच्या गोष्टी करतोय मी इथे. पिकनिकच्या गोष्टी करतोय मी. अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने गाणं शिकवण्याचा प्रयत्न करतोय. हा हे बघ, शास्त्रीय गाण्याला एक बैठक असते. हा हो सर, बैठक असते. मी काय करतेस तू? कबड्डी नाही. हे बघ काय झालं? हे चालेल. अगं ही लावणीची बैठक, लावणी नाही करायची आपल्याला. सर असं चालेल. अगं हे काय WWF आहे का? तू अशी बसती असते. अगं हे बघ, ऐक नीट पहा. हे बघ, एस कर. एस 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 एस. अगं हा क्यू झाला. क्यू.
हा आर होतोय असा. सर ही बैठक आहे तुझी, अशी बैठक असते. बरं सर तुम्ही 5 मिनिटं थांबा सर. कुठे निघाली आहेस आता? सर मी पटकन घरी जाऊन साडी नेसून येते सर. कशाला पण? म्हणजे माझी बैठक व्यवस्थित होईल. अगं बैठक म्हणजे गाण्याची, अगं येण्याची आणि जाण्याची म्हणत नाही मी, गाण्याची बैठक म्हणतोय मुली. गाण्याची एक बैठक असते. बस इकडे चल, आता आपण बसूया. अय्या सकाळीच. हा काय प्रश्न आहे का? आमच्यात सकाळीच बसतात. माझे बाबा संध्याकाळी. अच्छा, म्हणजे भैरवी पासून सुरुवात. नाही नाही भैरवी बंद झालं, आता पूजा पॅलेस. कसलं पूजा पॅलेस, कुठलं भैरवी? अगं, आपण रियाजला बसूया. रियाज नको सर, त्यापेक्षा टोप्याच बरं आहे. तिकडे कसलं टोपोज, कसलं टोपॅज, कसला रियाज, हे काय सांगतेस तू? सर मी बसण्यासाठी सांगते सर. अगं मी घेण्याच्या गोष्टी करत नाहीये, मी गाण्याच्या गोष्टी करतोय. चल, आता बसलीच आहेस तर आपण देवाचं वंदन करून शुभ कार्याला सुरुवात करूया. हा, मी एक देवाचं गाणं म्हणणार आहे, तू उत्तम पद्धतीने साथ द्यायची आहेस मला. हा, हे काय तू मध्ये मध्ये करतेस हे? सर मी ताल देते सर. हा, ताल देते. ती बोटं काप आणि लाव इथं आणि हे घेऊन लागली तू तुझ्या. कसले ताल देतेस तू? आता सांग हे काय आहे? बाजा. अगं पेटी म्हणतात, पेटी. बाजाची पेटी. बाजाची पेटी नाही ग, त्याला हार्निया म्हणतात. अमोनिया, पोटॅशियम सुरमैया, काय म्हणतात त्याला? नाही सर मोहिनी अट्टम. अगं हे मोहिनी हट्टम नाही म्हणत घ्यायला, नार्मोहियम म्हणतात. हारलो मी तुझ्या हारलो हार्मोनियम म्हणतात त्याला, हार्मोनियम. हे बघ. अहो सर हळू का? बघा तोडलत ना सगळं. अजून गायलं नाही तर तोडलंच काय म्हणते? मग हे काय, हे बाहेर आलं ना सर. ह्याला भाता म्हणतात, भाता भाता. आता हे लक्ष बघ, पांढरी 1 काळी 2. सर रंगीत पेटी घ्यायची ना, काळं पांढरं फार डल वाटतं. रंगीत पेटी मरतील ते, वाजवता मरतील. जांभळी 3 पकड, तपकिरी 2 पकड, काय होईल त्यांचं? सूर धरायचा, ताल धरायचा का रंग घ्यायचे हातात, काय करायचं त्यांनी? अगं पेटी ही काळी पांढऱ्यातच वाजवली जाते, पण एकदा गाणं तयार झालं की त्यात आपोआप रंग भरले जातात. वा असं आहे वा ते. वा वा. तुला खरंच कळतंय का तू ब्लँक झाली आहेस? नाही सर मला तुला कळतं. कळतंय ना नक्की मध्ये मध्ये टाळ्या वाजवायच्या नाहीत. हा, आता मला सांग पेटीत सप्तक किती? हा, 7 सप्तक 7 कसे? सप्त 7. अगं तसं नाहीये, पण ह्या न्यायाने सप्तक 3च असतात. हा, सोपं असतं. मंद्र सप्तक, मध्य सप्तक, तार सप्तक. मंद्र काय करतेस तू? काय करतेस तू? हा, तार सप्तक, हा ते दाखवतेस ना. हा, आणि सूर किती असतात? 2 सूर. अगं असा पाण्यातला सूर म्हणत नाहीये का मी गाण्यातला म्हणतोय. गाण्यात किती सूर असतात मी सांगतो तुला, ऐक. हे बघ, रे तू का टाळ्या वाजवतेस मध्ये? सर मी ताल. थांब ना जरा, मी शिकवतोय ना तुला. सा रे सा. सर मला पुढचं येतं सर. तुला येतं म्हणून दाखव बघू. सारे जहां से अच्छा. अगं ते सुरातलं गाणं झालं, पण ते सूर नाहीत ना. हे बघ 7 सूर असतात. सा रे ग म प ध नि सा. बघा सर 7 म्हणताय आणि 8 दाखवताय. सा नि ध प म ग रे सा. 10तून 2 गेले, उरले 8. क्या बात है यार. सा रे ग म प ध नि सा. 2 सा आहेत ना, वरचा सा आणि खालचा सा, हा एकच आहे मुली. असं काय करता सर? खालच्या मजल्यावरचे साने आणि वरच्या मजल्यावरचे साने हे एक कसे असतील? बायकांचं काय होईल सर? गाणं मुळात गळ्यात असावं लागतं. काही कळत नाही तुला. ताण येते? येते सर येते. हा बघायचे. हो. आई जेवण आण.
ही जेवण आणि ही ताण तुझी. अगं मी ताण म्हणालो, ताणून द्यायला नाही सांगितलं. काही कळत नाही तुला गाण्यातलं. राग येतो का? येतो सर, येतो. मला नेहमी राग येतो. त्याच्यातून दादाला कोणी छेड काढली ना, मला भयंकर राग तो येतो. नाही ग, गाण्यातला राग येतो का तुला? अरे येतो ना सर. अरे वेगवेगळे राग असतात, ते वेगवेगळ्या वेळेत गावे लागतात. सर मला कधीही राग येतो. मी वेळ काय काय बघत नाही. मारायचा राग म्हणत नाही मी, गायचा राग. पुर्या धनश्री काय आहे हे? पुर्या धनश्री माझ्या आते बहिणी आहेत. पुर्या धनश्री जर तुझ्या आते बहिणी आहेत तर भीम पलास मालकंस कोण आहेत हे दोघं महाभारतात होते सर. त्या भीमाने हिडिंबीशी लग्न केलं. उभ्या महाभारतात तुला तुझी मैत्रीणच सापडली का फक्त नाव घ्यायला? माझं चुकलं. मी तुला गाणं शिकवायला घेतलं. चालती हो, गेट आउट. मी तुला गाणं शिकवणार नाही. गेट आउट. तर मी बायखयात असशील भायकळ्याची नाही तर कॅलिफोर्नियाची. तू गेट आउट. मी तुला गाणं शिकवणार नाही. सर सर मला एक शेवटचा चान्स द्या. मी गाणं म्हणण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला नाही वेळेला मला हकलवून द्या. नक्की म्हण. आता मी स्वतः पेटीवर बसणार आहे. तुटेल ती. अगं मी म्हणजे वाजवणार आहे ती. म्हण. दया घना सुका तुटले चिमणे घरटे. अगं कारटे तुझे हे घरटे. दया खाना हे सोपं गाणं वाटलं तुला? अगं मी 33 वर्ष ही पेटी आणि मृदुंग घासतोय तरी मला दयाघनापर्यंत पोचता नाही आलं. तू ते दयाघना त्या पार घनात गेलीस आणि मी इथे चिमण्यासारखं फडफडतोय आणि दयाघना तुला सोपं गाणं वाटतं गाढवे. सर माझं शेवटचं ऐका. अजिबात नाही. आता जे मी गाणं गाईल ते तुला गावं लागेल. ते आलं तर मी तुला शिष्य मानीन माझी. एक पटपटी गायंतर आता तो ताल येणार तर मी काय गाणार ना. नीले सुर मेरा तुम्हारा, नीले सुर मेरा तुम्हारा, वा 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 वा. तो सुर बने हमारा. थांबवत्या इथं. अरे ही माझ्या राशीला काय ठाण ठेवली तुम्ही? अरे थांबा रे. ही जी जोडी आहे ना, तुमचे सगळे सूर ऍब्सल्युटली वरच्या साला लागले. थँक्यू. सगळे सूर. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. मला तुम्हाला दोघांना तिकडे येऊन मिठी मारायची. आणि एक होऊन जाऊ दे, एक धमाकेदार ब्लास्ट. खूप वेडा परफॉर्मन्स होता. एक्सलंट एनर्जी, एक्सलंट टायमिंग, ग्रेट रिहर्सल्स. तुम्हाला ह्या तुमच्या संगीत दिग्दर्शनासाठी किंवा तुम्ही जे कोचिंग क्लासेस काढले त्याची सुरुवात आपण तुतारीनी करूया का? सलामी तुम्हाला दोघांना. आणि आता बघूयात किती टोल वसुली होतीये. स्वप्नील सर.